नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा 2025चा हा कधीपर्यंत जमा केला जाणार आहे? कॅल्क्युलेटचा जो काही पीक विम्याची प्रक्रिया असेल ती कोणकोणत्या जिल्ह्यात सध्या सुरू झालेली आहे आणि मंडळाची जी काही पैशाची अनिवार्य असेल त्या आधारे शेतकऱ्यांना यावर्षीचा पीक विमा हा कधीपर्यंत जमा केला जाणार आहे, किती रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि वित्त विभागाच्या माध्यमातून किंवा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा हिस्सा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा हा जिल्हाधिकाऱ्याकडे कधीपर्यंत ट्रान्सफर केला जाईल आणि त्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती यावर्षीचा जो काही पीक विम्याची रक्कम असेल ती कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल, किती रक्कम ही जमा केली जाईल याच्या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे यावर्षीच्या 2025च्या पीक विम्याची. यावर्षीचा जो काही 2025चा पीक विमा असेल तो आपल्याला उंबरवटा उत्पन्नाच्या आधारे दिला जाणार आहे. म्हणजे मागच्या 3 किंवा 4 वर्षाचं उत्पन्नाचा सरासरी काढला जाईल आणि त्यानंतर तलाठी, कृषी अधिकारी किंवा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही सर्वेक्षण झाले होते त्या आधारे जी काही पीक विम्याची माहिती असेल ती वित्त विभागा कृषी विभागाकडून म्हणजेच राज्य सरकारला देण्यात आलेले आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला ही माहिती देण्याचं काम हे करण्यात आलेले आहे आणि त्या आधारे शेतकऱ्यांचा यावर्षीचा पीक विमा हा मंजूर केला जाणार आहे. आता काही जिल्ह्यातील जे काही मंडळ असतील त्या मंडळाचा कॅल्क्युलेटरचा जो काही पीक विमा असेल तो दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आपल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम किती मिळणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे किती, कोणत्या पिकाचे पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे याची काही माहिती आपल्याला शेतकऱ्यांना दिसण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. आणि त्यापैकी काही जिल्ह्यातील जे काही मंडळ असेल त्या मंडळाचे अद्यापही पैशाची अनिवार्य किंवा पैसे किती मिळणार आहेत, त्या ठिकाणचा पीक विमा आपल्याला मंजूर आहे का, अशी जी काही माहिती असेल ती अद्यापही दिसत नाही. ही जी काही प्रक्रिया असेल ती सध्या सुरू झालेली आहे आणि काही ठिकाणचा जो काही कॅल्क्युलेटरचा पीक विमा असेल तो दाखवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. परंतु जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल, केंद्र सरकारचा हिस्सा असेल आणि शेतकऱ्यांचा हिस्सा असेल, हे जी काही माहिती असेल किंवा तो डाटा असेल आता पीक विमा कंपनीच्या पोर्टलवरती ट्रान्सफर करण्याचं काम हे झालं होतं आणि त्या आधारे शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा असेल ती रक्कम आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. आता जे काही जिल्हाधिकारी यांचं जे काही विशिष्ट खातं असते त्या विशिष्ट खात्यावरती ही रक्कम ट्रान्सफर केली जाते आणि त्या आधारे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही डीपीटीच्या प्रणालीच्या माध्यमातून जमा केली जाते. अनेक राज्यात यावर्षीचा 2025चा पीक विमा हा जमा झालेला आहे, परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही कधीपर्यंत जमा केली जाणार आहे अद्याप ही कोडच आहे. कारण तर जे काही कॅल्क्युलेटरचा पीक विमा असेल ती प्रक्रिया सुरू झालेली असेल, परंतु राज्य सरकार किंवा केंद्र सरकार या संदर्भात कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नाही किंवा रक्कम ही किती मिळणार आहे हे देखील स्पष्ट करताना दिसत नाही. परंतु ज्या अर्थी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 17,500 प्रमाणे जी काही रक्कम मंजूर केलेली आहे त्या आधारे शेतकऱ्यांना 7,000 रुपये, 8,000 रुपये, 4,000 रुपये यावर्षीचा पीक विमा हा दिला जाणार आहे अशी माहिती सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्या आधारे शेतकऱ्यांची जे काही कॅल्क्युलेटरचा पीक विमा असेल ती मंजूर रक्कम आपल्याला मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केली जाणार आहे. आता ही रक्कम कदाचित 7 ते किंवा 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल अशी देखील माहिती काही कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. परंतु आता ही रक्कम खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पीक विमा जो काही असेल तो आपल्याला सोयाबीन, त्यानंतर उडीद, मूग आणि त्यानंतर तुमचा मका अशा पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केला जाईल. त्याचं कॅल्क्युलेटरची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशी देखील माहिती आता कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.